अहो ज्यूस घ्या. नाही म्हणू नका हो. इतक्या लांबचा प्रवास झालाय आणि कार्यक्रमाचा थकवा असं बसून जाणार नाहीये. घ्या. आणि आता झोपा शांतपणे. काही लागलं तर हाक मारा. इकडे बस. काय झालं? धर्मांतरानंतर तुला कसं वाटतंय? हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे. तुम्हाला कसं वाटतंय? सविता, माणूस आपल्या आयुष्यामध्ये पूर्णत्व शोधत असतो आणि ते मला मिळाल्यासारखं वाटतंय. आणि या सगळ्या प्रवासात तू माझ्या सोबत आहेस याचा तर मला फार जास्त आनंद होतोय. आणि तुम्हाला सांगू, तुम्ही मला भेटलात आणि मी परिपूर्ण झाले. नाही, तू मला भेटण्यापूर्वीच परिपूर्ण होतीस. आणि मी इथून गेल्यानंतर सुद्धा तू परिपूर्णच असणार आहेस. का बोलता तुम्ही असं? तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. तुम्हाला अजून बरंच काम करायचंय. या देशातले जीव तुमच्यामुळे जगण्याची आस बाळगून आहेत. अन्यायाविरुद्ध 2 हात करू पाहताय. आणि त्यांची ही आस जर का तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला आमच्या सोबत राहावंच लागेल. झोपा आता. शरणम 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 संघम शरणम. वराळे, काय काय झालं? काही अडचण आहे का? नाही, ह्याला बाबासाहेबांना भेटायचंय, तेही आत्ताच, म्हणून घेऊन आलो. आत्ता? हो, फार उशीर झालाय. आत्ता उगीच त्यांना त्रास द्यायला नको. हो, मी पण हेच म्हंटल त्याला, पण ऐकेल तर ना. मी नाही म्हंटल तर रडायलाच लागला, म्हणून नाईलाजास्तव घेऊन आलो त्याला. मायसाहेब, काय बी करून बाबासाहेबांना मला एकदा भेटायचंय. माझं काम झालं की मी लगेच जाईल. हे बघा, बाबासाहेबांची प्रकृती ठीक नाही, माहितीये ना तुम्हाला. आणि बाबासाहेबांचे कार्यकर्ते जर का असं करायला लागले तर कसं होईल? हे बघा, क्षमा करा, पण मी आत्ता तुम्हाला भेटायची परवानगी नाही देऊ शकत. दया करा माईसाहेब, मी जास्त वेळ घेणार नाही, लगेच जाईल. एकदा भेटू द्या, मी लगेच जाईल. मी जास्त वेळ घेणार नाही बाबासाहेबांना. मला खरंच क्षमा करा, खरंच क्षमा भेटू द्या माईसाहेब. सविता, बाबासाहेब, अहो, तुम्ही कशाला आला खोलीतून बाहेर? तुमची तब्येत ठीक नाहीये. काय झालं? काय गोंधळ आहे? माफ करा बाबासाहेब, मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण लई महत्वाचं काम होतं. काय काम आहे? मी मजुरीचं काम करून घरी चाललो होतो. मला धर्मांतराच्या सोहळ्यासाठी नागपूरला यायचं होतं, पण माझ्या मुकादमानं मला खाडा करू दिला नाही. मला तुमच्याकडून भिक्षा घ्यायची होती. मी आजचं सगळं काम संपवून तुमच्याकडे आलोय. मला आत्ताच्या आत्ता तुमच्याकडनं भिक्षा घ्यायची. अरे बाबा, त्यांची तब्येत ठीक नाही, त्यांना आराम करू दे. तू चल. नाही नाही, मी जाणार नाही. मी गेलो तर मला परत येता येणार नाही. माझा मुकादम मला परत सोडणार नाही. अरे त्यांची तब्येत ठीक नाही, तू चल बघू. नाही, मला पैशाची बी जुळवाजुळव करायला लागेल. नाही, मला आत्ताच्या आत्ताच भिक्षा असं द्या. काय करतो? थांबा थांबा, एक काम कर, तू हातपाय धुवून घे आणि स्वच्छ कपडे घाल. त्यांना मदत करा. चल. बाबासाहेब, आत्ताच दीक्षा देणं गरजेचं आहे का?
उद्या हे कार्य केलं तर नाही चालणार. फार अशक्त आहात तुम्ही. नाही चालणार सविता, काही गोष्टींना उशीर करून नाही चालत. तो बिचारा इतके काबाड कष्ट करून आलाय. हे कार्यकर्ते माझी आयुष्यभराची कमाई आहे. त्यांची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? नमो तस्स भगवतो अरहतो नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संगम शरणं गच्छामि. माणसाने माणसाला माणुसकीने वागवावं या साध्या गोष्टीला पारखा झालेला आपला समाज. परंपरेच्या तळागाळात रुतलेल्या माणसांच्या उत्थानासाठी ज्याने प्रयत्न केले तो हा महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. या महामानवाने आखलेला हा बुद्ध मार्ग आपल्याला पुढच्या हजारो वर्षांच्या वाटचालीसाठी दिशा दाखवत राहील. बुद्धं शरणं गच्छामि. त्या परंपरा दिव्य तेज सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया